दरबारामध्ये असताना मुर्तजा निजामशाह आणि मलिक अंबर यांच्या सेवेमध्ये लखुजीराजे कार्य करत होते. अच्छा. आता हा मुर्तजा निजामशाह याचे दोन वजीर होते, एक मियान राजू आणि एक मलिक अंबर. हा. आणि हा मलिक अंबर आणि मियान राजू यांचं म्हणजे यांच्या दोघांमध्ये स्पर्धा चालू असते. कशासाठी? तर लखुजीराजे जाधव माझ्या गटामध्ये असले पाहिजेत. ओ. हा. आणि ते म्हणजे किती शूर असतील याच्यावर आपण विचार करू शकतो. त्या दोघांमध्ये स्पर्धा चालू असते की लखुजीराजे जाधव माझ्या गटामध्ये असले पाहिजेत. आणि जसं मी मागे यादवकालीन इतिहासामध्ये म्हटलं होतं की निजामशाही दरबारामध्ये 60 ते 70% मराठा सरदार होते. हा. तर इथे असे भरपूर मराठा सरदार होते आणि त्यापैकी एक म्हणजे आणखी एक घराणं होतं, ते म्हणजे वेरूळचं भोसले घराणं. अच्छा. हा. विठोजीराजे भोसले आणि म्हाळोजीराजे भोसले हे दोन भाऊ, आणि या दोन भावांना 10 मुलं होती आणि त्याच्यातला एक मुलगा म्हणजे शहाजीराजे भोसले. ओके. हा. आता होतं असं की मलिक अंबर आणि मियान राजूचं भांडण चालू आहे. कशासाठी? हे